नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. ओम महालक्ष्मी नमः. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मी पूजा अगदी सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने कशी मांडावी. पूजेची सुरुवात करण्यापूर्वी ईशान्य कोपरा किंवा घरातील देवघर स्वच्छ करून घ्यावे. तिथे एक चौरंग किंवा पाट ठेवावा. पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे नवीन कापड अंथरावे. लाल रंग देवीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो लाल रंगाचा वापर करा. आता या पाटावर तांदूळ किंवा गव्हाची राशी टाकावी. त्या राशीवर स्वच्छ धुतलेला तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवावा. कलशात शुद्ध पाणी भरून घ्यावे. आता कलशात आपल्याला काही शुभ वस्तू टाकायच्या आहेत. यात 1 रुपयाचे नाणे, 1 सुपारी, थोड्या अक्षदा, हळदी कुंकू आणि दुर्वा किंवा फुलं टाकावे. हे कलश स्थापनेचे महत्त्वाचे अंग आहे. यानंतर कलशाच्या मुखावर 5 विड्यांची पाने किंवा आंब्याची डहाळी गोलाकार मांडावी. त्यावर मधोमध एक नारळ ठेवावा. नारळ ठेवताना त्याची शेंडी वरच्या दिशेने असावी, हे लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, देवीची सजावट. नारळाला देवीचा चांदीचा किंवा मातीचा मुखवटा लावा. जर मुखवटा नसेल तर तुम्ही नारळालाच डोळे आणि नथ लावून सजवू शकता. देवीला छानशी वस्त्रे किंवा ब्लाउज पीस अर्पण करा. कपाळावर हळद कुंकू लावून ठळक मळवट भरा. देवीला आवडणारे दागिने जसे की मंगळसूत्र, हार आणि बांगड्या घाला. देवीला गजरा आणि 5 प्रकारची फुले खूप प्रिय आहेत. ती मनोभावे अर्पण करा. बघा, आपले महालक्ष्मीचे रूप किती प्रसन्न दिसेल. कलशाच्या समोर विड्याच्या पानावर गणपतीची सुपारी आणि लक्ष्मीचा सिक्का ठेवा. बाजूला समई किंवा निरांजन प्रज्वलित करा. दिवा हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आता ओम महालक्ष्मी नमः म्हणत गणपतीला आणि माता लक्ष्मीला हळद कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून पूजा करा. देवीची ओटी भरा. तसेच सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावून वातावरण प्रसन्न करा. यानंतर देवीला नैवेद्य दाखवा. नैवेद्यात तुम्ही दूध, साखर, पेढे, 5 फळे किंवा लाया बताशांचा नैवेद्य दाखवू शकता. पूजा मांडून झाली की हातात अक्षदा घेऊन महालक्ष्मी व्रताच्या पोथीतील गुरुवारची कहाणी वाचावी. शेवटी आरती करून मनोभावे नमस्कार करावा आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली मार्गशीर्ष गुरुवारची पूजा संपन्न झाली आहे. महालक्ष्मीला प्रिय असणारे 5 महानैवेद्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा.